विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी बालभारती मराठी विषयाची कविता आज आपण कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनल बनेश्वर शिक्षण परिवाराने केवळ आपल्या अभ्यासासाठी हे यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. झूम ॲपवर आपण प्रतिदिन तास घेतच आहोत, परंतु तरीही वर्षभरासाठी आणि कायमस्वरूपीच आपल्याकडं हा अभ्यासक्रम राहणार आहे. आपल्याला ज्या वेळेला अभ्यास करावा वाटेल किंवा गरज भासेल त्यावेळेला आपण तो पाठ किंवा ती कविता काढून आपण अभ्यासू शकता. यासाठीच कॉम्फी लर्निंग या युट्यूब चॅनलची निर्मिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयाची जी कविता घेणार आहोत, या कवितेचं शीर्षक आहे थेंब आज हा पाण्याचा. या कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार. आपण कविता घेण्यापूर्वी या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार यांचा अल्प परिचय आपण पाहूयात. वेगवेगळ्या नियतकालिकामधनं म्हणजे वर्तमानपत्रामधनं या कवयित्री सातत्यानं पर्यावरण विषयक लिखाण करत आलेल्या आहेत. कविताही त्यांच्या पर्यावरण विषयकच आहेत. या कवितेचं जे शीर्षक आहे त्यावरनं आपल्याला पटकन लक्षात येईल थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे ही जी कविता आहे पर्यावरण विषयक असं म्हणण्यापेक्षा या कवितेतनं एक वेगळा विचार की आपल्या जीवनामध्ये पाण्याचं महत्व किती आहे हे दर्शवणारा विचार या कवितेच्या माध्यमातून सुनंदा भावसार यांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. कविता अभ्यासण्यासाठी साधी आणि सोपी आहे, परंतु या कवितेचा जर पूर्ण अर्थ आपण लक्षात घेतला तर तो फक्त अभ्यासक्रमासाठी म्हणून नाही किंवा परीक्षेमध्ये उत्तर देण्यासाठी म्हणून नाही, तर ही कविता आपल्याला पूर्ण आयुष्यभरासाठी एक वेगळा पाठ शिकवून जाणार आहे. कारण थेंब आज हा पाण्याचा शब्दप्रयोग बघा याच्यामध्ये केलेला. पाण्याचा जो थेंब आहे, आज पडलेला पाण्याचा थेंब, हा थेंब किती महत्वाचा आहे हे या कवितेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आपण म्हणत नाहीत का जल ही जीवन है ना. लाईफ, वॉटर इज लाईफ, म्हणजे वॉटर इज लाईफ असं जे म्हणतो आपण, किंवा पाणी हेच जीवन. म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही मध्ये आपण जी म्हण नेहमी स्लोगन नेहमी म्हणतो आपण की पाणी हेच जीवन आहे. पण तरी सुद्धा आपण या पाण्याची बचत करण्यासाठी किंवा या पाण्याचं नेमकं आपण ज्याला आपण पुनर्भरण असं म्हणू, किंवा पाण्याचा आभाळातनं पडलेल्या प्रत्येक पाण्याचा थेंब न थेंब जमिनीमध्ये कसं मुरवता येईल या दृष्टिकोनातून आपण कधी विचारच करत नाही. म्हणजे निसर्गाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत नाही. आणि हाच विचार करण्यासाठी म्हणून आपल्याला ही कविता थेंब आज हा पाण्याचा सुनंदा भावसार यांनी दिलेली आहे. अभ्यासक्रमामध्ये ही कविता आहे एवढंच नाही याचं महत्व, तर आपल्या वाटचालीमध्ये, जीवनाच्या वाटचालीमध्ये सुद्धा पाण्याचं किती महत्व आहे हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना समजून यावं म्हणून ही कविता या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाणी अडवू पाणी जिरवू हे अभियान तुम्ही बऱ्याच वेळेला मुलांनो पेपरमध्ये वाचलं असेल, किंवा तुम्ही ज्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या पाहता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कानावर हे शब्द नेहमी पडलेले असतील की पाणी अडवा पाणी जिरवा. हा जो उपक्रम आहे म्हणजे शासनाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो आणि शासनाच्या सोबतच विविध सामाजिक संस्था सुद्धा त्या उपक्रमामध्ये सहभागी असतात. आता मला सांगा की शासनाचं जे धोरण आहे की आभाळातनं पडलेला किंवा पावसाच्या माध्यमातून पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा जमिनीमध्ये मुरला पाहिजे, जमिनीमध्ये गेला पाहिजे, हे असं नेमकं का करायचंय, कशासाठी करायचंय हे अगोदर तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिक मोटारी नव्हत्या. पूर्वीच्या काळी विहिरीतनं पाणी उपसण्यासाठी फक्त मोट एवढंच एक माध्यम होतं आणि मोटेच्या माध्यमातून जेवढं काही ते विहिरीतनं उपसा व्हायचा पाण्याचा तेवढाच उपसा फक्त व्हायचा पाण्याचा. पण त्याच्यानंतर कालांतराने इंजिन आले, म्हणजे डिझेलवरचे इंजिन आले, परत इलेक्ट्रिकवरच्या मोटारी आल्या आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे की आज प्रत्येकाच्या घरामध्ये बोर आहे.
आणि आपल्याला ज्या ज्या वेळेला पाण्याचा उपसा करायचा त्यावेळेला आपण फक्त एक बटन दाबलं की आपण पाहिजे तेवढं पाणी जमिनीतनं काढू शकतो. म्हणजे उपसा प्रचंड वाढला जमिनीतनं, पण त्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरतं का याकडं सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. आणखीन एक सगळ्यात तुम्हाला माहिती असेल की रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक जो प्रकार आहे की आपल्या छतावर पावसाचं जे पाणी पडतं ते छतावरचं पाणी असंच वाहून न जाता ते पाणी परत जमिनीमध्ये मुरवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात. म्हणजे ही प्रक्रिया ज्या ज्या ठिकाणी बोर आहे, ज्यांच्या घरी आणि ज्यांच्याकडे छत आहे अशा ठिकाणी ही म्हणजे हा प्रकल्प राबवलेला आहे. शासन सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला सबसिडी देतं किंवा मदत करतं. म्हणजे सगळ्या स्तरावरनं प्रयत्न केले जातात. आता आपल्या परिसरात जर आपण बघितलं तर मध्ये तुम्ही वॉटर कप स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे. अभिनेता आमिर खाननी गावोगावी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. म्हणजे याचं कारण एकच होतं की गावोगावच्या लोकांनी एकत्र येऊन पाणी अडवा आणि पाणी जिरवा, म्हणजे बांध बंदिस्ती व्यवस्थित करावी. कारण शेतामध्ये पडलेलं पाणी हे तसंच वाहत जातं, नदीला जातं, नदीवरनं परत ते पुन्हा समुद्रात मिसळून जातं, पण ते जमिनीत मुरत नाही. जमिनीत जास्तीत जास्त पाणी कसं मुरवता येईल यासाठी ते वॉटर कप स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली होती. आपल्या परिसरातली मानव लोक ही जी संस्था आहे, स्वर्गीय द्वारकादासजी लोहिया बाबूजी यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली आणि आपल्या बनेश्वर परिवाराचे वैकुंठवासी शिक्षण महर्षी नारायणदादा काळगाते त्या संस्थेचे अखेरपर्यंत अध्यक्ष राहिलेले आहेत. त्या मानवलोक संस्थेने सुद्धा संपूर्ण मराठवाडाभर पाणी अडवा आणि पाणी जिरवा तसंच नद्यांचं खोलीकरण केलेलं आहे. नद्यांचं खोलीकरण याच्यासाठी की पाणी जास्तीत जास्त आपल्याला अडवता येईल, म्हणजे आणि ते जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरवता येईल. त्यानंतर बांधबंदिस्तीसाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळ्या डॅम मधनं गाळ काढण्याचा त्यांनी उपक्रम केलेला आहे. म्हणजे हे पर्यावरणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी. आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे राजस्थानमध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग राणा हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. अर्थात हे सगळे नावं आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीयेत, या कवितेमध्ये नाहीयेत, परंतु ही कविता आपल्याला समजून घ्यायची तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल. राजेंद्र सिंग राणा, आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुमच्यासमोर काय उभं राहतं? राजस्थान म्हणलं की वाळवंट. पण आज राजस्थानमध्ये सगळीकडे अगदी मुबलक प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. आणि याला केवळ आणि केवळ कारणीभूत राजेंद्र सिंग राणा हे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला त्या परिसराचा की त्या ठिकाणी आपल्याला पाणी कसं निर्माण करता येईल, पाणी जमिनीमध्ये मुरवता कसं येईल, या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि आज त्या राजस्थानचा सगळा चेहरा मोहरा बदलून गेला. आपण त्या राजेंद्र सिंग राणा यांना पाणीवाले बाबा असं सुद्धा टोपण नाव आपण त्यांना म्हणजे नावाने ओळखतो आपण. आज ही जी कविता आपण शिकतोय, थेंब आज हा पाण्याचा, ही कविता फक्त कविता म्हणून आपण शिकायची नाही, तर या कवितेतनं आपल्याला काही उद्बोधन आपलं होणार आहे. आपल्याला काही या कवितेच्या माध्यमातून या कवितेचं जे सार आहे, कवितेचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काम करायचंय. कवितेच्या ओळी बघा, शब्द जाऊ दे अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. म्हणजे शब्दही जाऊ दे, त्याचा अर्थही जाऊ दे, है ना. हा विषय जो आहे गाण्याचा आणि कुठला बघा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे आभाळातून पडणारं जे पाणी आहे बहुमोल, ज्याला कुठलंही मोल नाही, अमूल्य असं, तो जो थेंब आहे आज पडणारा, आभाळातनं पडणारा जो पाण्याचा थेंब आहे, हा बहुमोल किमतीचा पाण्याचा थेंब आहे. हा विषय आहे आपला या कवितेचा, असं कवयित्री सांगतात. पहिला अंतरा बघा, मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परिपुणी. एक कल्पना केली आहे त्याची कविता. म्हणजे जे देखे न रवी वो देखे कवी असं म्हणतात. हिंदीमध्ये एक म्हण आहे, मला वाटतं ती करेक्ट आहे की नाही माहिती नाही मला, पण असं एक माझ्या ऐकण्यातली म्हण अशी की म्हणजे जे सूर्यालाही कधी दिसणार नाही किंवा जाणवणार नाही अशा गोष्टी कवीला जाणवतात असं म्हणतात. या कवितेमध्ये कवयित्रीनी ही जी ओळी म्हणजे एक काल्पनिक असं त्यांनी की परीची उपमा दिली आहे की वर्षे मधल्या सरीतुनी, म्हणजे वर्षा म्हणजे काय, पाऊस, आणि आभाळातनं पडणारा
जो म्हणजे सरसर मोती, अगोदर त्याच्या अगोदर त्या पाण्याच्या थेंबांना मोत्याची उपमा दिली आहे. तुम्ही पाहिलं असेल ना, आता हे माझ्या आजूबाजूला जे थेंब पडतायत हे सगळे थेंब म्हणजे मोत्यासारखे जाणवतात पडताना, आहे ना. खाली जमिनीवर ज्यावेळेला पडतात किंवा पाण्यात पडतात त्यावेळेला ते मोत्यासारखे चमकतात, त्याला ती उपमा दिली आहे. आणि पावसातनं ज्या सरी खाली कोसळतात म्हणजे एक 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 थेंबाची ती माळ ओवलेली असते आणि मग निसटून जाते, बावरते जणू म्हणजे परी कुणी. म्हणजे हे पाण्याचा थेंब असा पडतो न पडतो तो क्षणार्धात लगेच म्हणजे गायब होतो, है ना, निसटून जातो, एकदा लाजलेल्या परीसारखं. म्हणजे असं की तो पटकन विस्मरणात जातो, म्हणजे निसटून जातो. या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे त्याच्या पुढे सांगितलंय त्यांनी की या मोत्याचा संचय तू कर. म्हणजे हे तुम्हाला आम्हाला कवयित्रीने सांगितलंय की हे जे मोती पडतायत ना पाण्याच्या स्वरूपामध्ये, त्याचा संचय आपण करायचा आहे. आणि का संचय करायचा आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, तुला जगायचंय ना, तुम्हाला जगायचंय तर तुम्हाला या पाण्याचा थेंबाचा संचय करायलाच हवा. संचय करायला हवा म्हणजे काय, लगेच भांडी कुंडी घेऊन लगेच ते गोळा करणं म्हणजे संचय असं नाही. तर तो पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्याला जमिनीमध्ये मुरवायला हवा. तर जमिनीमधली भूजल पातळी जी आहे ती वाढेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्यावेळेला हवं त्यावेळेला पाणी मुबलक प्रमाणात मिळेल. कारण पाऊस आपल्याकडं व्यवस्थित पडतो, म्हणजे मुबलक प्रमाणात पडतो, परंतु पडलेला जो पाऊस आहे, जे पडलेलं पाणी आहे ते सगळं वाहून जातं, जमिनीमध्ये मुरवत नाही, आपण ते मुरत नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलंय की हे तुमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा संचय करावा लागेल. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे का मग कोती. म्हणजे आभाळातून पडणारे हे जे मोती आहेत या मोत्यामुळं जमिनीमधनं मोती पिकतात, जे अन्नधान्य निर्माण होतं या पावसाच्या पाण्यावर. मग या पावसाच्या पाण्याचं मोल निसर्ग जाणतो, मग तुम्ही आम्ही का कोतेपणा दाखवतायत असं कवयित्री या ठिकाणी प्रश्न विचारतायत. संचय करता तिजोरीतल्या खणखण त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा आपण आणखीन एक आहे ना प्रश्न, जल है तो कल है असंही म्हटलं जातं ना, की पाणी आहे तर तुमचं उद्याचं भविष्य सुरक्षित आहे, है ना. म्हणजे की पाणी हेच जीवन आणि परत जल है तो कल है. म्हणजे या स्लोगन जे आहेत या स्लोगनचा जरी विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल की आपण ज्याचा संचय करायचा ते देतो सोडून आणि तिजोरीमध्ये जे खणखणाट करणार आहे, जे म्हणजे रुपया पैसा सोनं नाणं या गोष्टीचा आपण नको तेवढा संचय करतो असं, आणि नेमकं पाण्याचा संचय करत नाहीत. मग भविष्यकाळ तुमचा अंधकारमय आहे असं कवयित्रीला या ठिकाणी सांगायचंय. आणि शेवटच्या अंतरामध्ये कवयित्री असं सांगते, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा. म्हणजे जो पाणी बचत करत नाही, पाणी वाचवत नाही किंवा पाणी जमिनीमध्ये मुरवत नाही, तो त्याला वेडा चाळा असं सरळ सरळ स्पष्ट सुनंदा भावसार असं म्हणतायत. आणि ह्याच्यामध्ये इतरांचा कुणाचा म्हणजे इतरांची फसवणूक नाही तर ती स्वतःचीच फसवणूक आहे. कारण आज तुम्ही जर पाणी जिरवणार नाही जमिनीमध्ये तर भविष्यकाळ तुमचा अंधकारमय आहे. कारण तुम्हाला पाण्याविना तडफडावं लागेल, कारण पाणी आहे तर सगळं आहे. मग पाणी तुम्हाला जर पाण्याचा संचय करायचा आहे तर तुम्हाला निसर्गाशी एकरूप व्हावं लागेल, तुम्हाला वृक्ष संवर्धन करावं लागेल. आता कोरोनाचा एवढा प्रलय सगळ्या जगाने अनुभवलेला आहे. या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचं महत्व जवळपास सगळ्यांना समजून आलेलं आहे की ऑक्सिजन किती महत्वाचं आहे. आणि निसर्गामध्ये सध्या तरी ठीक आहे कृत्रिम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट निर्माण झाले, पण ते ऑक्सिजनचे प्लांट कसे निर्माण झाले की हवेतला ऑक्सिजन शोषून घेऊन मग तो रुग्णांना दिला गेला. मग हवेत ऑक्सिजन कोण सोडतं, हवेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कोण करतं, तर ते वृक्ष करतात, झाडं करतात. म्हणजे निसर्गच आपल्याला ऑक्सिजन देतो. मग जे ऑक्सिजन देणारे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांचं संवर्धन करणं ही सुद्धा आपली एक काळाची गरज आहे.
आणि आता या कोरोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत की ऑक्सिजन किती महत्वाचं आहे माणसासाठी. त्यामुळं वृक्ष संवर्धनाची चळवळ सुद्धा आता खूप जोमाने सगळीकडे पसरते. लोकांना ऑक्सिजनचं महत्व लक्षात आलेलं आहे. आणि मग आपण जर वृक्षारोपण केलं, वृक्ष संवर्धन केलं तर जमिनीची धूपही थांबेल. म्हणजे पुन्हा परत पर्यायाने तोच आलं की म्हणजे आपल्याला पाणी मुरवता येईल जमिनीमध्ये. म्हणजे बांध बंदिस्ती व्यवस्थित करावं लागेल. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला सजग करावं लागेल. कारण शेतामध्ये पडणारं जे पाणी आहे ते सुद्धा वाहून जाता कामा नये. कारण पाणी नुसतं वाहून जात नाही तर पाण्यासोबत तिथली जी सुपीक माती आहे ती सुद्धा वाहून जाते. म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांचं दोन्ही बाजूनं नुकसान होते. तर जमिनीतला जलसाठा कमी होतो आणि चांगली सुपीक असलेली जमीन सुद्धा नदीमध्ये वाहून जाते आणि नदीमध्ये वाहून जाऊन परत ते समुद्रालाच मिसळणार असते. म्हणजे पर्यायावरनं शेतीसाठी म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी जमीन उपलब्ध राहत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना प्रचार प्रसार करावा लागेल आणि पाणी जितकं जास्तीत जास्त होईल तितकं जमिनीमध्ये मुरवावं लागेल. आणि हा दृष्टिकोन म्हणजे कवयित्री सांगतात की आता दृष्टिकोन तू बदल, आता निसर्गास या बघण्याचा म्हणजे निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलायला हवा. कारण आपण निसर्गाला काही देत नाहीये, पाणी जिरवतोय किंवा वृक्ष संवर्धन करतोय म्हणजे आपण निसर्गाला फार काही देतोय असं नाही. तर उलट म्हणजे निसर्गाकडनं आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याकरता आपल्याला त्या गोष्टी करणं भाग आहे. कारण निसर्ग तुमच्याकडनं काही फारसा अपेक्षा ठेवतच नाही. निसर्ग तुम्हाला अगदी निस्वार्थ भावनेनं कुठल्या येतं, झाडाचं उदाहरण घ्या, वृक्षाचं. वृक्ष तुम्हाला कधीच असं बिल पाठवत नाही ना की हे फळं एवढे दिले तेवढं बिल दे, किंवा ही सावली दिली ह्याचंही बिल दे, किंवा हे मी एवढे लाकडं दिले तुला, सरपण दिलं ह्याचं एवढं बिल दे, असं निसर्ग तुम्हाला कधीच सांगत नाही. तुम्ही ते निसर्गाकडनं ओरबाडून घेता है ना. पण असं न करता तुम्ही त्याचं जर संवर्धन केलं तर भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. पूर्वीच्या काळी जर लोकांनी असा विचार केला असता की आता हे मी आज लावलेलं झाड आहे याची फळं पुढच्या पिढी खाणार आहेत तर मी का लावू किंवा मी का संवर्धन करू, असं जर त्यांनी विचार केला असता तर आज आपल्याला फळं चाकता आली नसती. त्याच्यामुळं निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडासा बदलून आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हावं लागेल. तरच आपल्याला या सगळ्या सृष्टीमध्ये आपल्याला बदल करता येईल. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. म्हणजे आपल्याला प्रचंड तहान लागली. मग एवढी तहान लागलेली असताना आपण सोन्यानी म्हणा किंवा पैसे अडक्यांनी आपण ती तहान नाहीत भागवू शकत. आपल्याला ती तहान भागवायची आहे ना तर मस्त असं पाणीच हवं. त्याच्यासाठी पाणी पिल्यानंतरच आपल्याला म्हणजे तृप्तीची ढेकर येईल. म्हणजे आपल्याला ते पाणी पिल्यानंतरचा जो अनुभव आहे तो आपण सोन्याचं जरी समजा सोनं वितळून जरी आपण ते पिलं तरी ते तहान भागवू शकत नाही असं कवयित्री सांगते. म्हणजे की आपल्याला जर या पृथ्वी तलावर सुखा समाधानानं राहायचंय तर आपल्याला पाण्याला वाचवावंच लागेल. म्हणजे हा जो पाण्याचा थेंब आहे याची बचत आपल्याला करावीच लागेल. पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवावं लागेल, जिरवावं लागेल. पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे अभियान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात राबवावं लागेल. तर आपणही सुखी राहू आणि येणारी पिढी सुद्धा सुखी राहील. अन्यथा भूजल पातळी जर प्रचंड प्रमाणात घसरली तर जगामध्ये हाहाकार माजेल. आणि कारण पाण्याविना काहीही या जगामध्ये चालण्यासारखं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं की पाणी आपल्याला कृत्रिमरित्या आपण करून करून नेमकं किती निर्माण करू शकतो. मला सांगा की पृथ्वी तलावर जमिनीच्या जर याच्याने विचार केला आपण तर 73% पाणी आहे. परंतु 73% पाणी जे आहे ते यातलं पिण्यालायक पाणी किती आहे हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. कारण समुद्र जो आहे तो पूर्ण सगळं खारं पाणी आहे है ना. आणि जे गोड पाणी आहे जे पिण्यालायक आहे ते जमिनीमध्ये पाणी असतं. मग ह्या पडणाऱ्या पावसाचं पाणी जर आपण जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरवलं तर आपला भविष्यकाळ हा व्यवस्थित आणि सुखकर असणार आहे. ही कविता याच ठिकाणी संपली. सुनंदा भावसार यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला जे काही विचार सांगितलेत हे विचार फक्त आपण पाठ्यक्रमात आहेत आणि अभ्यासासाठी आहेत म्हणून न विचार करता प्रत्यक्ष कृतीद्वारे आपण हा विचार आपण अंमलात आणायचा आहे.
आपल्याही छतावर पडणारं पावसाचं पाणी आपण पुन्हा जमिनीमध्ये कसं मुरवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपण बरेच जण शेतकऱ्याची मुलं आहोत. आपल्याकडं आपली बांधबंदिस्ती व्यवस्थित आहे का आपल्या शेतीमध्ये याचाही आपण विचार करायचा आहे. म्हणजे तिथेही पडणारं पाणी आपल्याला जास्तीत जास्त जमिनीमध्ये कसं मुरवता येईल याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि वृक्ष संवर्धन हे सुद्धा खूप मोठी काळाची गरज आहे. तर मुलांनो, प्रत्येकाने किमान एक झाड लावायचंय आणि त्याचं संगोपन करायचंय. तर ही कविता शिकण्याला अर्थ आहे. कॉम्फी लर्निंग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत.